कडाक्याची थंडी आणि बर्फाचा अनुभव घेण्यासाठी हिमालय सध्या खरोखरच संपूर्ण बर्फाचं घर झालंय। अगदी उत्तराखंडपासून काश्मीर लडाखपर्यंत सगळीकडे बर्फाचं साम्राज्य पसरलंय। त्यातच अनेक रस्ते बंद झाल्यामुळे सलग सुट्ट्यांची मजा लुटण्यासाठी निघालेल्या पर्यटकांना मात्र हाल सहन करावे लागतात। उत्तर भारतात अनेक ठिकाणी सध्याही अशी पांढरी रजई पांघरली गेली आहे। उत्तराखंडच्या उत्तरकाशीपासून ते जम्मू काश्मीर लडाख पर्यंत सगळीकडे फक्त बर्फाचं साम्राज्य दिसतंय। काश्मीर खोऱ्यात गुलमर्ग, बारामुल्ला, कथुआ, पुंछ या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये बर्फाची चादर पसरली आहे। जानेवारी संपत आला असताना होत असलेल्या या बर्फवृष्टीमुळे पर्यटकांची चंगळ झाली आहे। लडाख, कारगिल इथेही बर्फानं तळ ठोकल्यानं सामान्य जनजीवन विस्कळीत झालंय। उत्तराखंडच्या अल्मोरा, उत्तरकाशी, चमोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा बर्फवृष्टीनं मुक्काम ठोकलाय। उत्तराखंडमधल्या टिहरीत बर्फवृष्टीमुळे वाहतूक ठप्प झाली आणि त्यात एक वऱ्हाड अडकून पडलं। मग काय, वाऱ्यावरची वरात असते तशी एक बर्फावरची वरात काढण्याची वेळ आली। आता या नवरदेवासारखी स्थिती हजारो पर्यटकांची झाली आहे। मनालीकडे जाणारा रस्ता बर्फानं बंद पडलाय, त्यामुळे लॉंग वीकेंड एन्जॉय करण्यासाठी शिमला, कुलू, मनालीकडे निघालेले हजारो पर्यटक जागोजागी अडकून पडलेत। पहले का प्लान था, अगर पता होता तो नहीं आते। अभी रिक्वेस्ट कर रहे हैं कि जो लोग अभी से शुरू हो रहे हैं कहीं से भी मत आएँ, बहुत दिक्कत है यहाँ पे। पुलिस वाले भी बहुत अपने फंसे हुए हैं यहाँ, हेल्प कर रहे हैं, मदद कर रहे हैं, लेकिन ना आए तो बेटर है। बर्फ हटवण्यासाठी मशिनरी पाठवण्यात आली असून रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। हमने सुबह खोला था। अभी पीडब्ल्यूडी की मशीनरी और हमारे पुलिस कर्मचारी जो हैं वो रोड थ्रू करने के लिए प्रयासरत हैं। जैसे ही वहाँ से हमारे को इसकी कनेक्टिविटी, रोड की कनेक्टिविटी के बारे में मैसेज आएगा, हम इस गाड़ियों को छोड़ देंगे, गाड़ियों को जाने देंगे। बसंतपुर और मसोबरा बीच में मसोबरा का जो रोड है वहाँ पर भारी बर्फबारी के कारण बंद है, और कुफरी के आगे भी थोड़ा सा रोड जो है वो बंद है, जिस पर अभी मशीनरी जो है काम कर रही है। पर्यटक अडकल्यामुळे मनालीच्या हॉटेल्समध्ये ऐन सीझनमध्ये संपूर्ण शुकशुकाट आहे। त्यामुळे हॉटेल असोसिएशन सुद्धा सरकारी यंत्रणांसोबत बर्फ हटवण्याच्या कामाला लागली आहे। आता रस्ते लवकर मोकळे व्हावेत आणि या बर्फवृष्टीचा आनंद लुटता यावा या आशेवर पर्यटक आहेत। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।